सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। सगळ्या बंधूंना माहिती आहे आपण आज या मंदिरामध्ये सगळेजण एकत्रित कशा करता आलो। खरोखर आपल्या पूर्वजांनी आपल्या हिंदू बांधवांनी ही क्रांती केली, आपल्या देहाचं बलिदान केलं। आपण त्याला शौर्य दिन म्हणून साजरा करतो। 1992 साली गीता जयंतीचा योग साजरा होता, पण आता परवा गीता जयंती झाली एकादशीच्या दिवशी, म्हणून आपण तारखेवर हा कार्यक्रम आज आपल्या मंदिरामध्ये साजरा करतो। गीता जयंतीच्या कीर्तनाच्या माध्यमातून देखील हा विषय आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे कीर्तन ऐकायला येणारे फक्त हिंदू असतात, पण 6 तारखेचा जो कार्यक्रम आहे तो ऐकायला बाहेर बसून देखील काय पण धर्माचे लोक असतात। पण हिंदू धर्माची जागृती आता विश्वास व्यापून राहिलेली आहे, हे लक्षात ठेवा। आता प्रभू आम्हाला अस्तित्व एवढं मोठं आहे, एक पत्नी एक पत्नी एक वाणी अशी निष्ठा प्रभू रामचंद्राची होती। तसं सर्व हिंदूंनी एक निष्ठेनं आपण राहिलो तर आपल्या देशाची आता काका म्हणाले की आता अयोध्येचे राम मंदिर झाले, काशी विश्वनाथाचं मंदिर व्हायला पाहिजे, मथुरेचं मंदिर व्हायला पाहिजे, पण हे 100% घेऊन ठेवा अंतःकरणाच्या ठिकाणी आपण प्रभू रामचंद्राचं मंदिर होऊन राहिलेलं आहे आणि आपल्या नशिबाला हे फार मोठं भाग्य लाभलेलं आहे। वास्तविक मात्र आपल्या पूर्वजांनी बरेच दिवस पायथ्याचे घाव सोसले। मला आपल्याची काही मंडळी सांगत होती लक्ष्मण महाराजांसारखे की उसाच्या बांधावर झोपावं लागलं, शेळ्या भाकरी खाव्या लागल्या, पण एवढं सगळं करण्याच्या भागात एकच प्रयोजन होतं की आपल्या अयोध्येच्या राम जन्मभूमीच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं मंदिर ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी झालं पाहिजे। ही सत्तापणा हिंदूंच्या अंतःकरणाच्या ठिकाणी होती, म्हणून गावागावाच्या लोकांनी हजारो लोक आपल्या सोलापूरच्या वेळेला ऐक्यमध्ये सामील झालेले होते। बरेच लोकांची नावं आपल्याकडे मिळालेली आहेत, काही लोकांची नावं मिळालेली नाही। जरी त्यांची नावं मिळाली असली तर आपल्या जिल्हा मंत्री संजयजी समाधान साहेब यांच्याकडे ज्यांना ज्यांना काय नावं आठवतील त्या नावांची लिस्ट यावी, किमान आपल्या लक्षात येईल की बाबा आपल्या सोलापुरातील ही व्यक्ती अयोध्येमध्ये काम केलेला गेली आणि त्या वेळेला खरोखर आपल्या सोलापूरचा इतिहास फार जुना आहे। प्रभू रामचंद्राबद्दल आस्था असणारी महाराष्ट्राची जास्तीत जास्त संख्या होती आणि त्या भूमिकेतून आता सगळीकडे हिंदू संस्कृती प्रमाणे जागृत केले आणि आपल्या देशाला पंतप्रधान एवढे संस्कारयुक्त लाभले आणि खरोखर त्यांनी अयोध्येचे राम मंदिर अशा पद्धतीने उभा केले की मग संजयजी सांगितले हजारो वर्षाच्या मंदिराला काही होणार नाही। नेमका 25 तारखेचा दिवस असा होता की राम आणि सीता मातेच्या संयोगाचा दिवस होता। सर्व साधना आणि पर्व साधून मंदिराच्या कामाला कळसू सांगितल्याप्रमाणे मंदिराच्या कामाला कळस चालला जातो आणि त्याच वेळेला ध्वजारोहणाचा कार्यक्रम केला। तुम्हाला सगळ्यांना युट्यूबवर बघायला मिळाला असेल, मोदीजींचे ज्या वेळेला ध्वज वर चालला होता त्यावेळेला हाताला थर असे कापत होते। त्याचं कारण होतं प्रभूंचं अस्तित्व त्यांच्या अंतःकरणाच्या ठिकाणी ते हलवत होता हात। म्हणजे निष्ठा एवढी लागते, निष्ठी करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये। देवाविषयी संतांविषयी निष्ठा असावी। ज्ञानोबा एका ठिकाणी सांगतात पाहेता ध्वजाचे चिरगुट राजा जतन करीचा कष्ट, तसं आपल्या ध्वजाचं चिरगुट आपण डोळ्यांनी पाहिलेलं आहे। आपण आता ज्या ज्या वेळेला जाल मंदिरात प्रभूंचं दर्शनचं मुख्य पायरीवर आत गेल्याबरोबरच देव दिसतात, पण सगळ्या पूर्ण फॅमिलीचं दर्शन जर पाहायचं असेल तर सगळ्यांना दर्शन मिळते। अपार गर्दी वाटली, कळसाचं दर्शन घ्या, ध्वजाचं दर्शन घ्या, प्रभू रामचंद्र आपल्यावर कृपा करतील यात शंका नाही। आता कोठारी बंधूंनी तर त्या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत आपला प्राण जाईपर्यंत त्या ठिकाणी आपलं बलिदान दिलेलं आहे आणि त्यांच्या बलिदानाचं आणि आपल्या हिंदू बांधवांचं बलिदान झालं
त्याच्यामुळं अयोध्येमध्ये आता एवढं भव्य राम मंदिर उभं राहिलं. खरोखर आपल्या सोलापूर वासियांच्या जाण्यामुळं आपल्या सोलापुराचे 3 प्रतिनिधी प्राण प्रतिष्ठापनेला त्या ठिकाणी हजर होते. आदरणीय माजी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण महाराज चव्हाण, त्याप्रमाणे आपल्या सोलापूरचे माजी अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे आणि आता सध्याची जबाबदारी अध्यक्षपदाची असल्यामुळे मी त्या ठिकाणी होतो. ते 8 दिवस राहून आम्ही ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला वाटलं ह्या त्रणावर आपण पहिल्या दिवशी आम्ही गवतावरती झोपलो. आम्हाला गवताचं आसन होतं. आम्ही विचार केला मनाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र हे गाठ्या मांडल्यापासून ह्या आसनावर लागू झाले होते आणि 1 दिवस काढला तर काय, पण दुसऱ्या दिवशी एवढी व्यवस्था झाली की काय बोलायचं काम नाही. हे कुणामुळे झालं तर प्रभूंची कृपा होती ऋषी मुनींच्यावर, साधू संतांच्यावर, म्हणून तिथे एवढी मोठी नियोजनबद्धता कार्यक्रमाची झाली. रवेस ज्यांना चालता येत नाही अशांच्या लोकांच्या करता गाड्याची व्यवस्था केली. डबल गाडी नाही, पायातल्या वाहना काढण्याकरता माणसं होती. परत आल्यानंतर पायाच्या वाहना पुसून पायात घालण्याकरता सेवाधारी मंडळी होती. याचं कारण आहे फक्त प्रभू रामचंद्राबद्दलची अस्थिरता निश्चय होती अंतःकरणाच्या ठिकाणी आणि तुमची सेवा करत असून प्रभूंची सेवा करतो ही अंतःकरणातली भावना होती. आणि म्हणून आज आपण सगळेजण ह्या ठिकाणी साजरा करतोय. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपण ह्या ठिकाणी साजरा करतोय. आज सोलापुरामध्ये एक अण्णाभाऊ साठे प्रखंडामध्ये सकाळी हा महाआरतीचा योग आला आणि त्या ठिकाणी एक 18 ते 20 लोकांनी रक्तदान केले. कशाकरता रक्तदान करायचं? आपल्या पूर्वजांनी आपलं रक्त सांडलेलं आहे आणि ते पुढं कुठं जरी का होणार चांगल्या कामाला उपयोगाला यावं म्हणून त्या ठिकाणी रक्तदान झालं, महाआरती झाली. तसं आजच्या ह्या सालाबादप्रमाणे ह्या मंदिरामध्ये देखील महाआरती होते आणि त्या महाआरतीचा योग आता सगळ्यांनी आपण दरवर्षी घेतोय आणि ह्या ठिकाणी पूजा करून आपण सगळेजण ह्या कार्यक्रमाला एवढ्या अट्टासाने सगळे वेळेत हजर झालात याच्याबद्दल मी खरोखर सगळ्यांचे आभार मानेन. पण अजूनही मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता संख्या जेवढी कमी दिसते, माझा एकच विचार आहे पुढच्या वेळेला पुढचं ग्राउंड देखील भरावं की अशी हिंदूंच्या अंतःकरणात भावना जागृत करा आणि सगळं मंदिर त्यांचं भरलं पाहिजे आणि त्या वेळेला हिंदू समाज जागा झाला हे लक्षात येईल आणि त्या वेळेला मथुरेच्या कृष्ण मंदिराची त्या ठिकाणी 3 प्रज्वलित होईल, काशीमधलं मंदिर होईल. पण सगळा हिंदू समाज एकत्रित झाल्याशिवाय ही मंदिर होत नाही हे लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येकाने धाडस करा. आज आपल्या कामातल्या सगळा वेळ बाजूला सगळ्यांनी ह्या मंदिराच्या कामाकरता म्हणून ह्या महाआरतीच्या योगानं सगळेजण हिंदू एकत्रित यावं आणि त्या वेळेला मात्र आपला सर्व जगाच्या पाठीवर आपला ध्वज फडकलेला दिसेल. जसं अर्जुनाच्या रथावर ध्वज होता त्याच पद्धतीचा ध्वज 3 मंदिरावर ज्या वेळेला आपण पाहाल, आपण भाग्यवान आहोत आपल्या आयुष्यामध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर बघायला मिळाले. काशी विश्वनाथाच्या तिथलाही तो असणारा भाग आता सगळ्या मंदिराच्या ताब्यात घेतला, आतून पूर्ण पॅक केलेला आहे. त्याच्यावरच्या हस्तलिखित ज्या असणाऱ्या संस्कृतमध्ये स्वरूप आपण आता गेलं तर बघायला मिळतात. तसं मथुरेमधल्या कृष्ण मंदिरात सुद्धा त्या प्रकार होणार आहे. त्या दिवशी गोविंदगिरी महाराजांच्या बरोबर थोडंफार बोलण्याचा योग आला. ते म्हणजे थोड्या दिवसात त्याही मंदिराचं काम होणार आहे. म्हणजे थोर मोठ्या ऋषी मुनी साधू संतांच्या मुखातून ती येत आहे आणि मोदीजींच्या मनातच आहे की ही 3 मंदिरं उभारल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाही. आणि हे उभारणं म्हणजे जगाच्या पाठीवर सर्वात मोठं हिंदू राज्य कुठलं होणार आहे तर आपला भारत देश होणार आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम.